आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी व नगरपरिषद उत्पन्न वाढीसाठी जत शहरातील शासकीय ओढापात्रातील जागांवर असलेली सर्व अतिक्रमणे काढणार, उपनगराध्यक्ष श्री विक्रम ताड यांची माहिती। जतचे विकास पुत्र भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरीची ग्रामदेवता श्री यल्लमादेवी मंदिर परिसरात जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात जत शहराच्या विकासासंदर्भात बोलताना म्हटले होते की जत शहरातील शासकीय ओढापात्रातील सर्व खोक्यांची अतिक्रमणे काढून टाकून त्या ठिकाणी भव्य अशा शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करणार असल्याची घोषणा केली होती। या विकास कामांच्या कामात जो कुणी येईल त्याची गय केली जाणार नाही, मग तो कुणीही असो असा इशाराही दिला होता। या जागेवर भव्य असे शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी झाल्यामुळे जत शहराच्या सौंदर्यात व वैभवात भरच पडणार असून या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कायमस्वरूपी त्यांच्या हक्काची जागा मिळणार असून यामुळे जत नगर परिषदेच्या उत्पन्नात मोठी भर पडून शहराच्या विकासाला मदतच होणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषद निवडणुकीत जत शहराच्या विकासाची डिजिटल झलक दाखवली होती। यामध्ये जत शहरातील चौकांचं सुशोभीकरण, शहरातील सर्वच उद्यानांचे सुशोभीकरण, भूमिगत बंदिस्त गटार योजना, रस्ते आदी विकासात्मक कामं करण्याचं आश्वासन दिले होते। त्या सर्वांची पूर्तता नजीकच्या काळात झालेली आपणास दिसून येणार आहे असंही ताड म्हणाले। निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणून आम्ही प्रथम प्राधान्य शहराच्या विकासाला व उत्पन्न वाढीला देत असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जत शहराच्या मधून जाणाऱ्या शासकीय ओढापात्राच्या दोन्ही बाजूस 30 मीटर अंतरात ओढापात्राचं सुशोभीकरण करणार असून ओढापात्रातील सर्व अतिक्रमण दूर करून त्या जागेवर भव्य असं शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणीही करण्यात येणार आहे असंही ताड म्हणाले। राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनीही नगर परिषद निवडणुकीदरम्यान जत शहरातील ओढापात्रातील सुशोभीकरणासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली असून जतचे आमदार गोपीचंद पडळकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यातून ही कामं होणार असल्याचंही विक्रम ताड म्हणाले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।